रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता कृष्णाने आढळरावांसाठी चहा बनवून आणलेला असतो आणि तेव्हा आढळराव म्हणत असतात की खरं सांगू का कृष्णे, आज कितीतरी दिवसाने तुझ्या हातचा असा गरमागरम चहा पितोय बघ. तेवढ्यातच आता अनुसया तिथे आलेली असते आणि अनुसया म्हणत असते, अहो काय करायलाय, थांबा जरा, तो चहा पिऊ नका बरं. तेव्हा कृष्णा अनुसयाकडे पाहते. आढळराव सुद्धा म्हणत असतात, अगं अनुसया काय झाले, का अशी करतेस. त्याच वेळेला आता अनुसया म्हणत असते, नाही नाही थांबा, तो चहा पिऊ नका तुम्ही. आणि काय ग कृष्णे, तू ह्यामध्ये सुंठ पावडर घातलीस का. अगं यांना माझ्या हातचा सुंठ पावडर घातलेला चहाच आवडतो आणि एवढी वर्ष तो तेच चहा पित आलेले आहेत. माझ्या हातचा सुंठ पावडर घातलेला चहा प्यायले की दिवसभर त्यांना उत्साह राहतो. तेव्हा आढळराव म्हणत असतात, अगं बाई मालकीनबाई, म्हणजे तुमच्या ही गोष्ट ध्यानात आहे तर. त्यावर अनुसया म्हणत असते, हो तर माझ्या ही गोष्ट ध्यानात आहे. 26 वर्ष जरी मी ह्या घरामध्ये नसली तरी सुद्धा तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत ह्या समध्या गोष्टी माझ्या चांगल्याच ध्यानात आहेत बघा. आणि काय ग कृष्णे, तू त्यामध्ये घातलीस का सुंठ पावडर. तेव्हा कृष्णा म्हणते, नाही हो, म्या नाही घातली त्यामध्ये सुंठ पावडर आणि मला कसं समजणार, मला नव्हतं माहिती. तेव्हा जर तुम्ही सांगितलं असतं तर घातली असती, पण मी पुढच्याला नक्की ध्यानात ठेवेल. पण तेव्हा अनुसया म्हणत असते, नाही नाही अजिबातच नाही, काही जरी झालं ना तरी तुम्ही हा चहा जो आहे ना तो अजिबात प्यायचा नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे अनुसया म्हणत असते, थांबावं, मी तुमच्यासाठी आत्ताच्या आत्ता इकडे ताबडतोब चांगला गरमागरम चहा बनवून आणते, असं म्हणून आता ती लगेच चहा बनवायला आतमध्ये जात असते. तेव्हा आढळराव म्हणत असतात, खरं सांगू का ग कृष्णे, तुला एक महत्त्वाची गोष्ट, हे बघ, आता आमचं हे जे काही भॅड आहे ना ते एवढी वर्ष घरामध्ये नव्हतं राहत, पण तुला सांगू का, ते आमच्यावर खूप जीव लावत होतं. आणि तुला अजून एक गोष्ट सांगतो, तिच्या हातचा चहा प्यायला ना तर अगदी तरतरी येते. आणि अजून एक गोष्ट सांगतो बघ कृष्णे, आता बघ ना, अनुसया ह्या घरामध्ये आली, पण 26 वर्ष ती ह्या घरामध्ये नव्हती असं अजिबातच वाटत नाही. ती हे सगळं काही मनापासून करायला लागलेली आहे ना आणि ह्या घराला आपलं घर मानायला लागलेली आहे ना, त्या सगळ्यामुळे मला मात्र फार जास्त आनंद होतोय बघ, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता कृष्णा म्हणत असते, हो आबा तुम्ही नका काळजी करू, समद काही अगदी व्यवस्थित होणार आहे. असं बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ते म्हणत असतात, आता तुला काय बी काळजी करायची गरज नाही, आता माझी काळजी करायला इथे अनुसया आहे बघ कृष्णे, आता तुला ह्या बापाची काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे आढळराव बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की आता इकडे अनुसया म्हणत असते, हा घ्या तुमचा फक्कडवाला चहा, असं म्हणून आता ती जो काही चहा आहे तो बनवून आणलेला ती इथे आढळरावांना देत असते आणि म्हणत असते, हा जो काही चहा आहे ना तो चहा मी तुमच्यासाठी आणलेला आहे, तो चहा तुम्ही पिऊन घ्या. आणि कृष्णे, तू अजिबात काळजी करू नकोस, हे घर सांभाळायला मी आता आलेली आहे. तेव्हा आता कृष्णा म्हणत असते, हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय, ह्या घराची मालकीनबाई परत आलेली आहे ना तर मला सुद्धा तेवढाच आनंद झाला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आढळराव म्हणत असतात, आता कृष्णे तू नको काळजी करू, आता घर सांभाळायला अनुसया आहे ना तर बाहेरचं जे काही आहे ना ते तू बिनधास्तपणे सांभाळू शकतेस. आता असं म्हणून कृष्णा म्हणत असते, बरं आबा ठीक आहे, आता गावात काहीतरी कामं आहेत ते कामं आणि गावकऱ्यांना माझी काही गरज आहे का ते मी पाहून येते, असं म्हणून आता कृष्णा लगेचच तिथून निघून जात असते. आता तेवढ्यातच इथे अनुसया मनातच म्हणत असते, कृष्णे आता ह्या घराची मालकीण आलेली आहे, त्यामुळे लवकरच तुझी ह्या घरातून सुद्धा हकलपट्टी लवकरच होणार आहे, त्याची तू अजिबात काळजी करू नको, असं मुद्दामच ती आता इथे बोलत असते. तर आता कृष्णा ही गावाकडे निघालेली असते फेरी मारण्यासाठी आणि तेवढ्यातच आता जो दुष्यंत आहे तो कृष्णाला आवाज देतो आणि दुष्यंत कृष्णाला आवाज दिल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, ओ सरपंचीनबाई. तेवढ्यातच कृष्णा पाठी वळून पाहते आणि दुष्यंत तिला त्या ठिकाणी बसलेला दिसतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अहो अहो दुष्यंत सरकार, तुम्ही इथे काय करायला सा आणि तुम्ही असे इथे का बरं बसलेला आहात. त्याच वेळेला दुष्यंत म्हणत असतो, असं इथे आणि का म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता आमची जी काही सरपंचीनबाई आहे ना ती सरपंचीनबाई आता इकडे निघालेली आहे, म्हणजे गावामध्ये निघालेली आहे आणि आम्ही तिचीच वाट बघत इथे बसलो होतो. तेव्हा आता कृष्णा म्हणत असते, काय चाललंय दुष्यंत सरकार हे तुमचं, तुम्हाला हे असं वागणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे शोभत नाहीत बरं. त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, हो का, आम्हाला हे असं वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी शोभत नाहीत असं वाटतं
वाटते का तुम्हाला? तेव्हा कृष्णा म्हणत असते, हो तेच सांगते मी. त्यावर आता इकडे लगेचच दुष्यंत जो आहे ना तो म्हणत असतो, मग कसं शोभतंय आम्हाला सांगा ना. तेव्हा आता इकडे कृष्णा म्हणत असते, काय चाललंय दुष्यंत सरकार तुमचं, असं वागू नका बरं तुम्ही. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, अहो काय करताय तुम्ही, तुमच्या लक्षात येते का एक गोष्ट, हे बघा तुम्ही 4 भिंतींच्या आतमध्ये नाही आहेत, तुम्ही 4 चौघामध्ये आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अरे वा, मला वाटते तुमची तब्येत बिघडली, आपण डॉक्टरांकडे जाऊया का? चला, मला ना भरपूर काम आहेत, मला इथून जायचं आहे, गावामध्ये जायचं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की दुष्यंत म्हणत असतो, गावामध्ये जायचं आहे म्हटल्यावर मला सुद्धा तुमच्याबरोबर यायला पाहिजे ना, असं म्हणून आता दोघी जणे गावामध्ये निघतात. तर आता गावामध्ये गेल्यानंतर इथे गावकरी जमलेलेच असतात आणि तेव्हा कृष्णाचा जय जयकार करत असतात. आणि तेवढ्यातच आता एक भाटे साहेब भेटायला आलेले असतात. त्या कृष्णा त्या भाटे साहेबांचा इथे चांगली शाळा घेत असते. ती म्हणत असते, काय मग भाटे साहेब, 50 फोन केल्यानंतर तुम्हाला आत्ता वेळ भेटला का इथे येण्यासाठी? आणि काय हो, काय चाललेलं आहे? म्हटलं भाटे साहेब येत आहेत की नाही माहीतच नाही आहे, आणि तुम्हाला जवळपास 50 फोन करून झालेले आहेत आणि 50 फोन केल्यानंतर तुम्ही इथे आलेला आहात, काय बरोबर ना भाटे साहेब? असं बोलल्याबरोबर आता ते म्हणत असतात, हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण जरा कामात होतो त्याच्यामुळे येता नाही आलं. असं म्हटल्याबरोबर कृष्णा म्हणत असते, कसलं आणि कोणतं काम? काय हो भाटे साहेब, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, तुम्ही काय काय करून गोष्टी ठेवलेल्या आहेत ते? तेव्हा तो म्हणत असतो, काय झालं, नाही समजत आहे मला. त्याच वेळेला आता इकडे कृष्णा म्हणत असते, ह्या गावातल्या रस्त्यांची ही अवस्था तुम्ही पाहताय ना. त्याच वेळेला ती गावातला रस्ता दाखवत असते आणि गावातला रस्ता दाखवल्यानंतर आता लगेचच इकडे जे भाटे आहेत ते गावातल्या त्या रस्त्यांकडे पाहतात. आता त्या रस्त्यांकडे पाहिल्यानंतर इकडे कृष्णा म्हणत असते, गेल्या वर्षी म्हणजे गेली तब्बल 5 वर्ष इथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ह्या रस्त्यासाठी निधी मिळला जातो, पण तो गावकऱ्यांपर्यंत किंवा गावातला हा रस्ता होण्यापर्यंत तो निधी मिळतच नाही, तो मधल्यामध्येच गायब होतो. असं का बरं? नेमकं गणित कुठं अडतंय? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा आता सगळ्यात महत्त्वाची मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता हा रस्ता ताबडतोब झाला पाहिजे आणि इथून पुढे कोणतीच कारणं नको आहेत. त्यावर आता ते भाटे म्हणत असतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं ना तरी ह्या रस्त्याचं काम ताबडतोब होईल आणि त्याचबरोबर इथून पुढे आता कोणतीही योजना, आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते, कोणतीही योजना असं नका म्हणू, कारण आता गावामध्ये एकही विहीर नीट नाही आहे. त्यावर भाटे म्हणत असतात, सॉरी पण मला माफ करा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत इकडे बाळजाबाईंच्या हातामध्ये होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बाळजाबाईंच्या हातामध्ये असल्या कारणाने आम्हाला ते सगळं काही करता येत नव्हतं. त्याच वेळेला आता दुष्यंत कृष्णाकडे जातो, बाळजाकडे जातो आणि म्हणत असतो, काय हे बाळजाबाई, बघितलं अजून तुम्ही गावकऱ्यांना किती आणि कशा पद्धतीने इथे खाणार आहात, समजतंय का तुम्हाला? तुम्ही गावकऱ्यांचे काय आणि काय काय हाल केलेले आहेत? अहो किती भ्रष्टाचार केलाय तुम्ही, तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे सावित्री किचनमध्ये असते तर पूजा मोबाईल स्क्रोल करत असते. तेवढ्यातच आता भक्ती तिथे येते आणि भक्ती तिथे आल्याबरोबर मोबाईलमध्ये जे काही कृष्णाने आता गावामध्ये ज्या काही योजना आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचे व्हिडिओज लोकांनी बनवलेले असतात आणि ते व्हिडिओज आणि ते सगळं काही बनवल्यानंतर आता सोशल मीडियावर सुद्धा ते सगळं काही इथे पब्लिक झालेलं असतं. आता भक्ती ते सगळं काही पाहते आणि भक्तीने ते सगळं काही पाहिल्यानंतर ती म्हणत असते, अगं आई बघ ना, तुझी लेक काय काय करते, तुझी लेक गावामध्ये किती आणि कशा पद्धतीने सगळ्या योजना करते, तुझ्या लक्षात येतंय का? बघ तुझी लेक जी आहे ना किती नाव कमवती. असं म्हटल्याबरोबर आता इकडे पूजा स्वतःच्या हातातला जो मोबाईल आहे तो आपटते आणि स्वतःच्या हातातला मोबाईल आपटल्यानंतर ती म्हणत असते, काय चालले तुझी, हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली, तू असं बोलू कशी शकतेस? त्याच वेळेला सावित्री सुद्धा तिथे येते आणि सावित्री म्हणत असते, हे बघ त्या कृष्णीचं गुणगान गाण्याच्या ऐवजी इथे स्वयंपाकाकडे जरा लक्ष दिलंस तर बरं होईल, कारण काही उपाशी नाही राहायचं आपल्याला. त्याच वेळेला आता भक्ती स्पष्टपणे सांगत असते, ती म्हणत असते जमणार नाही. तेव्हा ती म्हणत असते जमणार नाही म्हणजे? तेव्हा भक्ती म्हणत असते, आता जसा गावामध्ये समान न्याय समान कायदा होतोय ना, तसा तो कायदा आणि ती न्याय व्यवस्था प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोहोचली पाहिजे
आता जर इथे तुम्हाला गिळायचं असेल, तुम्हाला खायचं असेल तर आयतं मिळणार नाही. तुम्ही दोघींनी सुद्धा किचनमध्ये राबायचं, समानतेनेच कामं करायची. मी एकटी किचनमध्ये राबणार नाही आणि हे सगळ्यांसाठीच लागू आहे असं ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुसया बसलेली असते आणि तिच्या समोर आता समर असतो. आता जो समर आहे तो मात्र इथे जी अनुसया आहे तिच्याकडून तेल लावून घेण्याचं काम करत असतो आणि अनुसयाकडून तेल लावून घेत असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच जे काही दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही जण आलेले असतात. दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही जण आल्यानंतर आता आढळराव सुद्धा तिथे असतात आणि तेव्हा अनुसया म्हणत असते, काय रे पोरांनो, तुम्ही आलात, थांबा, मी तुमच्याकरिता जेवण वाढते. तेव्हा कृष्णा म्हणत असते, नाही नाही सासूबाई, तुम्ही नका काळजी करू, आम्ही आमचं जेवण घेऊन खातो. असं म्हणून आता लगेचच आढळराव म्हणत असतात, बरं झालं पोरांनो, तुम्ही दोघंही जण आलात ना, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, या बरं इथे माझ्या बाजूला येऊन बसा. असं म्हणून आता आढळराव दोघांनाही इथे स्वतःच्या बाजूला घेऊन बसतात. त्याच वेळेला आता दुष्यंत म्हणत असतो, काय झालंय बाबा, कशाबद्दल हे सगळं काही सुरू आहे. आणि तेव्हा आता इकडे आढळराव म्हणत असतात, खरं सांगू का, आता मला माझी दोन्ही पोरं भेटलेली आहेत. आता मला माझी दोन्ही पोरं भेटलेली आहेत, त्यामुळे हे जे काही आता इथे माझं चेअरमन पद आहे त्याचा मी राजीनामा देत आहे. कारण आता मला इकडे ह्या चेअरमन पदाचा राजीनामाच घ्यावा लागणार आहे. कारण मी किती दिवस असं हे सगळं काही करणार आहे. आता माझी एवढी पोरं माझ्या हाताखाली आलेली आहेत म्हटल्यावर मला त्या सगळ्या गोष्टींचा आनंद हा झालेलाच आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे काही कृष्णा आहे ती पाहत असते आणि तेव्हा आता समोर ते पोल्ट्री फार्म आणि त्याचबरोबर इथे शेतीची जी काही कागदपत्रे आहेत, जो बिझनेस आहे ती त्याला सोपवतात आणि कंत्राटचं. त्याचबरोबर आता दुष्यंत समोर ते साखर कारखाना आणि डेअरी ह्या दोन्ही गोष्टी देतात आणि आजपासून हे सांभाळायचं आणि त्यानंतर हा चेअरमन पदाचा जो काही राजीनामा आहे ना, तो माझा आहे असं सुद्धा आता इकडे आढळराव म्हणतात आणि आजपासून मी इकडे हा राजीनामा देत आहे. आता इथून पुढे मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे असं आता इकडे ते सांगत असतात. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर आपण पाहतो की कृष्णा म्हणत असते, आबा, हे समज करायची काय गरज आहे, एवढ्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करताय तुम्ही, आणि तुम्हाला राजीनामा वगैरे द्यायची काहीच गरज नाही. त्यावर आता इकडे ते म्हणत असतात, नाही ग कृष्णे, तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा राजीनामा मी का देत आहे, तर आता मला सुद्धा माझ्या ह्या बायकोबरोबर थोडेसे दिवस घालवायचेत आणि मी आता ह्या जिम्मेदारीतून मोकळा होणार आहे असं ते बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही अनुसया आहे ती म्हणत असते, होय होय चालतंय की, ही तर फारच भन्नाट अशी आयडिया आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो तर इकडे लगेचच जो काही इकडे दलपत आणि त्याचबरोबर इथे जयकांत हे दोघेही जण म्हणत असतात, बघितलं कसं अलगद सगळं काही आपल्या हातातून काढून टाकून दिलेलं आहे, अलगद सगळ्या गोष्टी आपल्या हातातून काढून दुसऱ्याला देऊन टाकलेल्या आहेत, आपल्याला तर काहीही मिळालेलं नाही, समजलं, असं ते दोघेही जण म्हणतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जी काही इथे आता पूजा आहे ती म्हणत असते, काय बोलायला लागलेली आहेस तू, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची. तेव्हा ती म्हणत असते, का नको बोलू, बोलायला तर पाहिजेच ना, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी बोलणार तर आहेच असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळत आहे की इकडे जी काही आपली भक्ती आहे ती म्हणत असते, हो, कारण 3 टायमाचं गिळायला मी इथे मोलकरीण नाही आहे, काही जरी झालं ना तरी सुद्धा ज्याला जे लागणार आहे त्याने ते कामं करायची, कामं वाटून घ्यायची आहेत. आणि आत्तापर्यंत कृष्णाने ह्या घरामध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या, पण तिचं सगळं कौतुक किंवा तिच्यासोबत कोणी काही ते बोललं नाही किंवा तिच्यासाठी कोणी कसल्याही गोष्टी केल्या नाही आहे. मग मी आत्ता तेच तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते. आता इथून पुढे एकच गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजेच की आता सगळ्यांना समान न्याय असणार आहे आणि आता इकडे मी एक काम केलं तर तुम्ही दुसरं काम करायचं आहे. ही पूजी दिवसभर नुसती फक्त आणि फक्त इथे गावामध्ये फिरत असते, गाव धुंडाळत असते आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की
काही जरी झालं ना तरी सुद्धा येथे आता मी एक काम केलं तर ही पूजी दुसरं काम करणार आहे, ही गोष्ट मात्र तेवढी स्पष्ट आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ती म्हणत असते, हे बघ पूजे, कणिक भिजवून ठेव, मी तोपर्यंत इथे स्वातीसाठी चारा आणते. आता ती निघून जाते आणि त्यानंतर निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता पूजा फारच जास्त चिडचिड करू लागते. ती म्हणत असते, तू बघितलंस ना ही कशी वागायला लागलेली आहे, ही फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे असं वागते आणि ते म्हणजेच की ह्या कृष्णेमुळे हे असं वागायला लागलेली आहे. हिची एवढी हिंमत झालेली आहे की सरळ सरळ आपल्याला ही धमकी देऊन गेलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर आपण पाहतो दुष्यंत आता त्याच्या खोलीत असतो तेव्हा कृष्णा त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि जेवणाचं ताट घेऊन आल्यानंतर ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, हे बघा तुमच्यासाठी जेवणाचं ताट आणलंय आणि चला आपण दोघेही जण सोबत जेऊया. पण तो म्हणत असतो, आत्तापर्यंत आपण जेव्हा बाहेर होतो तेव्हा असं जमिनीवरच बसून जेवत होतो, आता सुद्धा तसंच जमिनीवर जमिनीवर बसून जेवायचं का? तेव्हा कृष्णा म्हणत असते, हो चालतंय की, असं म्हणून आता दोघेही जण जमिनीवर बसत असतात आणि तेव्हा कृष्णा आता दुष्यंतला भरवत असते. ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, एक गोष्ट सांगू का तुम्हाला? खरं सांगायचं म्हणजे आजचा जो स्वयंपाक आहे ना तो इकडे समरच्या आणि त्याचबरोबर अनुसयाबाईंच्या आवडीचा आहे, आजच्या दिवसाला ॲडजस्ट करा. त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, आता एवढं मोठं घर आहे म्हटल्यावर प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या जपायलाच पाहिजे, प्रत्येक दिवस माझ्या आवडीचा स्वयंपाक होईल असं तर नाही आहे ना, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे कृष्णा त्याला घास भरवते आणि ती म्हणत असते, साखर कारखान्याची पूर्ण जिम्मेदारी तुम्हाला मिळाल्याबद्दल हा तुम्हाला मी गोडाचा घास भरवते. त्यानंतर आता तुम्ही जे काही हातामध्ये कामं घेतलेले आहेत त्यासाठी मी तुम्हाला हा गोडाचा घास भरवतो, असं म्हणून दोघेही जण जेवण करत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता समर हा त्याच्या खोलीत असतो आणि तेवढ्यात जयकांत तिथे येतो. आता जयकांत तिथे आल्याबरोबर त्याचं कौतुक करत असतो आणि अभिनंदन म्हणत असतो आणि त्यावर एक गोष्ट बोलत असतो, अरे तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे बघ, खरंच तुझं मनापासून अभिनंदन, कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ आता कसं रे, पण तू ह्या घरातला मोठा मुलगा आहेस ना, मग तू ह्या घरातला मोठा मुलगा असून सुद्धा तुला इथे शेती आणि त्याचबरोबर कंत्राट आणि इकडे हे सगळं दिलेलं आहे. मग मला सांग, त्या पोल्ट्री फार्ममध्ये मिळतात थोडेफार पैसे, पण शेतीमध्ये आणि मला सांग त्या ह्याच्यामध्ये कंत्राटमध्ये कुठे काय मिळणार आहे रे पैसे? अरे तू ह्या घरचा मोठा मुलगा आहेस ना, मग तू ह्या घरचा मोठा मुलगा असून सुद्धा तुझ्यासोबत असा कोणी अन्याय कसं काय करू शकतं तेच मला काही समजत नाही. बघितलंस तुझ्यासोबत ती लोक कशा पद्धतीने वागली आहेत म्हणून. अरे इकडे समोर तू मोठा मुलगा आहेस ना, मग मोठ्या मुलासोबत कसं वागलं पाहिजे बोल ना. अरे तो दुष्यंत, त्या दुष्यंतला साखर कारखाना, डेअरी ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात आणि तो तर तुझ्यापेक्षा छोटा आहे, तरीसुद्धा त्याच्यासोबत हे सगळं काही केलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो त्याला बोलत असतो आणि भडकवण्याचं काम करत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बाळजाला आता खूप तहान लागलेली असते. तेव्हा गावातल्या बायका इथे पाणी भरत असतात आणि त्याच वेळेला बाळजा म्हणत असते, मला खूप तहान लागली. आणि तेवढ्यातच आता त्या गावातल्या बायका म्हणत असतात, खरं सांगू का बाळजा, तू आत्तापर्यंत आम्हाला पाण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप जास्त तरसवलेला आहेस आणि पण आम्ही तुला तसं नाही तरसवणार, मी तुला पाणी देणार ना, पण माझ्या पद्धतीने, असं म्हणून ती बाई आता बाळजासमोर पाणी ओतायला सुरुवात करत असते. आणि तेव्हा बाळजाच्या हातावर पाणी ओतत असताना बाळजाच्या हातावर पाणी पडू नये याची पूर्ण ती खबरदारी घेत असते आणि म्हणत असते, बाळजा तू सुद्धा आम्हाला ह्याच पद्धतीने तरसवलंयस ना, तू सुद्धा आमच्यासोबत अशाच पद्धतीने खेळ खेळलीस ना, मग तुला आता कसं वाटतं की आम्ही तुझ्यासाठी व्यवस्थित वागावं म्हणून? हे बघ असं काहीच होणार नाही, तुला आता गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आजच्या भागामध्ये एवढं, उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. पण बाळजाने 24 तासाचं चॅलेंज घेतलं होतं आणि 24 तासामध्ये काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या घरामध्ये मी पुन्हा प्रवेश करेल असं सांगितलं होतं. आता कृष्णा गावामध्ये न्यायनिवाडा करत असते आणि गावामध्ये न्यायनिवाडा करत असतानाच तेवढ्यातच बाळजा वकिलाला घेऊन तिथे येते आणि तेव्हा ती सर्वांसमोर म्हणत असते की आता एक गोष्ट मला सांगा, आणि ती म्हणजेच की कृष्णे, आता तुला माझासुद्धा न्यायनिवाडा करावा लागणार आहे, कारण हे घर माझ्या नावावर आहे आणि हे जर घर माझ्या नावावर आहे तर मग ह्या घरातून तुम्हाला बाहेर नाही काढू शकत, समजलं? मी ह्या घरची इथे मालकीण आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही
बोलल्यानंतर कृष्णासमोर आता कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो, कारण बाळजाने आता इकडे कृष्णाची दुखरी नसच दाबलेली असते. आता कृष्णास इथे बाळजासमोर आणि बाळजाचा काय न्यायनिवाडा करेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं.